नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचं आपलं विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्या समजून घेतो, त्यामागची कारणं, त्याचे परिणाम आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे सगळं उलगडून सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. कारण शेवटी अर्थव्यवस्थेतील मोठे निर्णय, लाखो कोटींचे आकडे आणि जागतिक घडामोडी या फक्त स्क्रीन पुरत्या मर्यादित नसतात, त्या थेट आपल्या खिशाशी जोडलेल्या असतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. महाराष्ट्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी AI धोरण 2026 जाहीर केलं आहे. आणि ही फक्त एक धोरणात्मक घोषणा नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला पुढील दशकात कोणत्या दिशेने नेणार याचा स्पष्ट रोडमॅप आहे. सर्वात आधी या धोरणातील मोठा मुद्दा म्हणजे 10,000 कोटी रुपयांची संभाव्य गुंतवणूक. आता हा आकडा फक्त मोठा वाटतो म्हणून महत्वाचा नाही, तर त्यामागे अर्थव्यवस्थेतील मल्टीप्लायर इफेक्ट दडलेला आहे. कारण जेव्हा 10,000 कोटींची गुंतवणूक होते तेव्हा फक्त त्या रकमेपुरता परिणाम होत नाही, तर त्यातून निर्माण होतात नवीन उद्योग, पुरवठा साखळी, सेवा क्षेत्र आणि अप्रत्यक्ष रोजगार. म्हणजेच प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यापेक्षा खूप मोठा असतो. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार निर्मिती. सुमारे 1.5 लाख नोकऱ्या यामधून निर्माण होतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. AI येते म्हणजे नोकऱ्या कमी होतील अशी भीती अनेकदा व्यक्त केली जाते. पण वास्तव काय आहे? AI काही नोकऱ्या कमी करेल, पण त्याच वेळी नवीन प्रकारच्या नोकऱ्या तो निर्माण करत आहे. उदाहरणार्थ डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग इंजिनियर, AI ट्रेनर, ऑटोमेशन स्पेशालिस्ट. याशिवाय पारंपरिक क्षेत्रात देखील बदल होणार आहेत. शेतीत स्मार्ट तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रात AI आधारित निदान, बँकिंगमध्ये ऑटोमेशन. म्हणजेच रोजगार संपणार नाही, पण त्यांचं स्वरूप हे बदलणार आहे. आणि म्हणूनच या धोरणात कौशल्य विकासावर विशेष भर हा देण्यात आला आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की युवकांना AI साठी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रेनिंग प्रोग्राम राबवले जातील. याचा अर्थ भविष्यातील नोकऱ्यांसाठी आजपासून तयारी ही सुरू करत आहे. आता तिसरा महत्वाचा भाग म्हणजे 6 AI उत्कृष्टता केंद्र आणि 5 AI इनोव्हेशन सिटीज. ही फक्त इमारती नाहीत, तर भविष्यातील टेक्नॉलॉजी इकोसिस्टीमची बीजं आहेत. इथे काय होणार? संशोधन, नवकल्पना, स्टार्टअप्सना फंडिंग आणि मार्गदर्शन, उद्योग आणि शिक्षण संस्थांमध्ये सहकार्य. यामुळे महाराष्ट्रात एक इनोव्हेशन क्लस्टर तयार होऊ शकतं. जसं बेंगलुरू IT साठी ओळखलं जातं, तसंच मुंबई, पुणे, नागपूर पट्टा AI साठी ओळखला जाऊ शकतो. चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे MSME सेक्टरवर जास्त लक्ष देण्यात येणार आहे. कारण आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग, पण त्यांच्याकडे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी पुरेसे साधन उपलब्ध नसतात. यासाठी सरकार आर्थिक मदत देणार आहे. याचा फायदा काय होईल? उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहणं सोपं जाईल. हा भाग खूप महत्वाचा आहे, कारण मोठ्या कंपन्या AI वापरतातच, पण MSME क्षेत्र डिजिटल झालं तरच खरी अर्थव्यवस्था मजबूत होईल. आता पाचवा मुद्दा, इन्फ्रास्ट्रक्चर. AI साठी सर्वात महत्वाचं काय असतं? डेटा, कॅम्प्युटिंग पॉवर आणि नेटवर्क. म्हणूनच राज्यात डेटा सेंटर, उच्च क्षमतेचे संगणक आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. हे केवळ टेक कंपन्यांसाठी नाही, तर भविष्यातील संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. आता एक महत्त्वाचा धोरणात्मक मुद्दा. हे धोरण केंद्र सरकारच्या इंडिया AI मिशन यशाशी जोडलेलं आहे. याचा अर्थ राज्य आणि केंद्र यांच्या समन्वय हे राहणार आहे. फंडिंग, धोरण आणि अंमलबजावणी यामध्ये सुसंगती राहणार आहेत. यामुळे प्रकल्पांना गती मिळू शकते आणि शेवटी सरकारनं 2031 पर्यंत महाराष्ट्रात एक मजबूत AI इकोसिस्टीम तयार करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. याचा अर्थ फक्त प्रकल्प सुरू करणं नाही, तर दीर्घकालीन टिकाऊ विकास हा साधन आहे. आता जर आपण या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर स्पष्ट होतं की हे धोरण फक्त तंत्रज्ञानाबद्दल नाही, तर ते आहे अर्थव्यवस्था प्लस रोजगार प्लस स्पर्धात्मकता प्लस भविष्य. एकंदरीत AI धोरण 2026 हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरू शकतं. आता आपण वळतो एका मोठ्या आणि अत्यंत महत्वाच्या जागतिक चित्राकडे. कारण सध्या जगभरात एकच प्रश्न विचारला जातोय, जागतिक मंदी येणार का? सध्या जागतिक अर्थव्यवस्था दबावाखाली आहे आणि त्यामागे 3 मोठी कारणं स्पष्टपणे दिसतात: महागाई, वाढते व्याजदर आणि जागतिक तणाव. सर्वात आधी महागाईबद्दल बोलूया. जगभरात महागाईचा दर हा 6 ते 8% दरम्यान पोहोचला आहे. पण हा फक्त एक आकडा नाही, तर ते सामान्य माणसांच्या जीवनावर थेट परिणाम करणारी गोष्ट आहे. अन्नधान्य, इंधन, दैनंदिन गरजेच्या वस्तू 10 ते 15% महाग झाल्या आहेत. याचा अर्थ घर खर्च वाढतोय, पण उत्पन्न तेवढ्या वेगाने वाढत नाहीये. आणि इथेच अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा बदल सुरू होतो.
जेव्हा लोकांचा खर्च वाढतो तेव्हा ते इतर खर्च कमी करतात, म्हणजेच नवीन वस्तू खरेदी कमी करतात, गुंतवणूक कमी करतात आणि सेवांवर खर्च हा देखील कमी करतात. याचा थेट परिणाम होतो बाजारातील मागणी ही घटते आणि जेव्हा मागणी कमी होते तेव्हा कंपन्या उत्पादन कमी करतात. यालाच आपण म्हणतो मंदीची सुरुवात. आता दुसरा घटक म्हणजे व्याजदर. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका, युरोप आणि इतर देशांनी व्याजदर 4 ते 5.5% वाढवले आहेत. काही ठिकाणी हे व्याजदर 6% जवळपास गेले आहे. आता इथे एक साधा नियम आहे, व्याजदर वाढले की अर्थव्यवस्था थंड होते. कारण काय? कर्ज महाग होतं. कर्ज महाग झालं की लोक घर, गाडी ह्या गोष्टी घेणं टाळतात, उद्योग नवीन प्रकल्प थांबवतात आणि गुंतवणूक कमी होते. या सर्वांमुळे अर्थव्यवस्थेचा वेग देखील कमी होतो. म्हणजेच महागाई कमी करण्यासाठी घेतलेले उपायच कधी कधी आर्थिक वाढ मंदावण्याचं कारण बनतात. आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक तणाव, युद्धजन्य परिस्थिती. याचा सर्वात मोठा परिणाम झाला आहे तो ऊर्जा क्षेत्रावर. कच्च्या तेलाच्या किमती या $120 प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. तेल महाग झालं की संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो, कारण तेल म्हणजे वाहतूक, उत्पादन, ऊर्जा सगळ्यांचा आधार. यामुळे वाहतूक खर्च वाढतो. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे वाहतूक खर्च 15 ते 20% इतका वाढला आहे आणि परिणामी अन्नधान्य आणि वस्तूंच्या किमती देखील वाढल्या आहेत. म्हणजेच महागाई वाढत आहे. आता या सगळ्या परिस्थितीचं प्रतिबिंब आपल्याला आकड्यांमध्ये दिसतं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या अंदाजानुसार 2026 मध्ये जागतिक आर्थिक वाढ ही फक्त 2.8% इतकीच राहू शकते, तर वर्ल्ड बँकच्या मते ती 2.5 ते 3% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हे आकडे महत्त्वाचे आहेत कारण ते दर्शवतात की जागतिक अर्थव्यवस्था स्लो डाऊन मोडमध्ये जात आहे. आता आणखी एक महत्त्वाचा संकेत, जागतिक व्यापारात घट. निर्यात आयात वाढीचा दर हा 5% वरून घसरून तो 2 ते 3% इतका झाला आहे. याचा अर्थ देश एकमेकांशी व्यापार हे कमी करत आहे. यामुळे उद्योगांवर दबाव हा वाढत चालला आहे आणि बेरोजगारीचा दर देखील 4 वरून 6% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आता प्रश्न निर्माण होतो की भारतावर याचा काय परिणाम होणार? भारताची परिस्थिती तुलनेने मजबूत आहे. वाढ दर 6 ते 7% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पण याचा अर्थ असा नाही की भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई 5 ते 6% दरम्यान जाऊ शकते. तसेच चालू खात्यातील तूट GDPच्या 2.5 ते 3% पर्यंत जाऊ शकते. म्हणजेच बाह्य दबाव भारतावर देखील लागू आहे. पण भारताचा फायदा असा की देशांतर्गत मागणी मजबूत आहे आणि सेवा क्षेत्र चांगलं काम करत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंदी टाळता येऊ शकते का? तज्ज्ञांच्या मते हो, पण त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे. महागाई नियंत्रणात ठेवणे, गुंतवणूक वाढवणे, रोजगार निर्मितीवर भर देणे आणि जागतिक तणाव कमी करणे. जर या गोष्टी योग्य प्रकारे घडल्या तर मंदीचा परिणाम कमी करता येऊ शकतो. पण जर महागाई आणि व्याजदर दोन्ही उच्च राहिले तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. एकंदरीत आजची जागतिक अर्थव्यवस्था एका वळणावर उभी आहे. एका बाजूला महागाई, दुसऱ्या बाजूला वाढते व्याजदर आणि तिसऱ्या बाजूला जागतिक तणाव. या तिन्ही गोष्टी एकत्रित परिणाम म्हणजे मंदीची शक्यता. पुढील 6 ते 12 महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे आणि म्हणूनच ही परिस्थिती फक्त अर्थतज्ज्ञांसाठी नाही तर प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी समजून घेणं गरजेचं आहे. कारण जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल शेवटी आपल्या खिशावरच परिणाम करतात. या जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम कुठे दिसतो? तर तो दिसतो शेअर बाजारात. 30 एप्रिल 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. यावेळी गुंतवणूकदारांचे सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सेन्सेक्स सुमारे 1100 ते 1200 अंकांनी कोसळला तर निफ्टी 23,800च्या खाली आला. याच वेळी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 95च्या आसपास घसरत ऐतिहासिक नीचांकीवर पोहोचला. याशिवाय परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे काढत असल्यामुळे बाजारावर अधिकचा दबाव आला आहे. विशेषतः बँकिंग, मेटल आणि रिअल्टी क्षेत्रामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळाली. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. आणि आता शेवटी आपण येतो त्या गुंतवणुकीकडे जी नेहमी सुरक्षित मानली जाते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी सोनं आणि चांदी यांच्या किमती जवळपास स्थिर राहिल्या आहेत. गुंतवणूकदार सध्या सावध भूमिकेत आहे. सोन्याच्या किमतीमध्ये थोडी वाढ झाली आहे पण ती टिकली नाही, तर चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल हा दिसत नाही. व्याजदर जास्त असेल तर लोक बँकेत गुंतवणूक करतात आणि व्याजदर कमी असतील तर सोन्याकडे वळतात. सध्या या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन असल्यामुळे सोनं आणि चांदी ठराविक मर्यादेतच व्यवहार करत आहे. एकूणच सध्या बाजार अनिश्चिततेच्या टप्प्यात आहे आणि पुढील हालचाल ही जागतिक घडामोडींवर अवलंबून असेल. या सर्व घडामोडी वेगळ्या वाटल्या तरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत.
कारण अर्थव्यवस्था ही एक साखळी आहे. म्हणूनच बातम्या फक्त ऐकू नका, त्या समजून घ्या. आजचं हे विशेष बुलेटिन आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेटसह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.